तर रिसेंटली माझा एक मित्र त्याच्या लॉंग अवेटेड पॅरिस ट्रिपवर आला होता, पण त्याला एअरपोर्टवरून बाहेर पडता येईना. जर तुम्ही युरोपात येणार असाल तर तुमचं येणं जाणं एंट्री एक्झिट अतिशय सोपं होऊन जाईल. तर या नियमांमध्ये झालेला सगळ्यात महत्त्वाचा जो बदल आहे तो डिजिटल प्रोफाईल जे आहे ते तुमच्या पासपोर्टशी लिंक असणार आहे. पोर्टवर जवळपास 3 तासांचा डिले होतोय. तर रिसेंटली माझा एक मित्र त्याच्या लॉंग अवेटेड पॅरिस ट्रिपवर आला होता. त्याची सगळी तयारी झालेली होती. पॅरिसमध्ये काय काय बघायचं हे ठरलं होतं, हॉटेल बुक झालेलं होतं, सगळं प्लॅनिंग झालेलं होतं. तो प्लॅनिंगनुसार पॅरिसच्या एअरपोर्टवर उतरला, पण त्याला एअरपोर्टवरून बाहेर पडता येईना. वेळ निघून चालली होती आणि तो पॅनिक होत होता. असं नाही आहे की तो पहिल्यांदाच असा एअरपोर्टवर ट्रॅव्हल करत होता किंवा इंटरनॅशनल एअरपोर्टवर आला होता आणि त्याला काही सुचत नव्हतं किंवा समजत नव्हतं. पण यावेळेला त्याने युरोपात येण्याचे आणि जाण्याचे जे नवीन नियम आहेत ते त्याने वाचलेले नव्हते. आता या एप्रिलपासून म्हणजे एप्रिल 2026पासून युरोप किंवा शंगेन कंट्रीजमध्ये येण्याचे आणि जाण्याचे नियम बदललेले आहेत. तर ते काय आहेत, ते नियम कुणासाठी आहेत आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे हे सगळं आज मी या व्हिडिओतून सांगणार आहे. त्यामुळे माझ्या मित्राबरोबर जे झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे जर तुम्ही युरोपात येणार असाल तर तुमचं येणं जाणं एंट्री एक्झिट अतिशय सोपं होऊन जाईल. तर या नियमांमध्ये झालेला सगळ्यात महत्त्वाचा जो बदल आहे तो म्हणजे एंट्री एक्झिट सिस्टीम, म्हणजे ज्याला EES असं म्हटलं जातं. याला आपण इमिग्रेशनचं डिजिटायझेशन असंही म्हणू शकतो. तर आधी काय व्हायचं, आपण जेव्हा युरोपातल्या कुठल्याही कंट्रीमध्ये यायचो तेव्हा इमिग्रेशन ऑफिसर आपल्या पासपोर्टवर शिक्का मारायचा आणि मग आपली एंट्री तिथे रजिस्टर व्हायची. पण आता असं होणार नाही आहे. आता तुमची एंट्री आणि एक्झिट जी आहे ती डिजिटल होणार आहे. एका QR कोड तुम्ही स्कॅन केला की तुमची एंट्री रजिस्टर होईल आणि तशीच तुमचं एक्झिटही रजिस्टर होईल. तर आता यासाठी काय करावं लागेल की तुम्ही आत्ता म्हणजे एप्रिल 2026 नंतर जर पहिल्यांदाच युरोप किंवा शंगेन कंट्रीजमध्ये येत असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं एक डिजिटल प्रोफाईल तयार करावं लागेल जे एअरपोर्टवर होईल. म्हणजे युरोपातल्या किंवा शंगेन कंट्रीजमधल्या कुठल्याही एअरपोर्टवर जेव्हा तुम्ही उतराल तेव्हा जी प्रोसेस इमिग्रेशन ऑफिसर करतो ती प्रोसेस तुम्हाला एक किऑस्कवर करावी लागणार आहे. जेव्हा तुम्ही एअरपोर्टवर याल तेव्हा तिथे तुम्हाला EES किंवा सेल्फ सर्व्हिस असे काउंटर्स दिसतील जिथे किऑस्क लावलेले असतील आणि त्या किऑस्कवर जाऊन तुम्हाला तुमचा पासपोर्ट स्कॅन करावा लागेल, तुमचे बायोमेट्रिक्स द्यावे लागतील, तुमचं फेस रिकग्निशन करावं लागेल आणि त्यानंतर तुमचं एक डिजिटल प्रोफाईल तयार होईल. आणि ते प्रोफाईल तयार झालं की तुम्हाला एक QR कोड मिळेल. ज्या QR कोडला तुम्ही स्कॅन केलं की तुमची एंट्री या युरोपियन कंट्रीजमध्ये रजिस्टर होईल आणि जातानाही फक्त तो QR कोड स्कॅन केला की तुमचं एक्झिट रजिस्टर होईल. तर आता हे फक्त जेव्हा तुम्ही पहिल्यांदा याल तेव्हाच तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर हे जे तुमचं प्रोफाईल असणार आहे हे 3 वर्ष व्हॅलिड असणार आहे. म्हणजे तुमच्या पहिल्या एंट्रीपासून पुढची 3 वर्ष तुम्हाला परत हे प्रोफाईल क्रिएट करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त QR कोड स्कॅन केला की तुमचं एंट्री एक्झिट रजिस्टर होईल. पण या 3 वर्षाच्या आधी जर तुमचा पासपोर्ट संपत असेल, पासपोर्टची व्हॅलिडिटी संपत असेल तर नवीन पासपोर्ट आल्यानंतर जर तुम्ही पुन्हा युरोपात येणार असाल तर तुम्हाला ही सगळी प्रोसेस पुन्हा करावी लागेल. कारण हे डिजिटल प्रोफाईल जे आहे ते तुमच्या पासपोर्टशी लिंक असणार आहे. तर आता याचा अर्थ असा आहे का की आपल्याला पासपोर्टची गरज नाही आहे किंवा पासपोर्ट लागणारच नाही आहे? तर असं नाही आहे, आपल्याला पासपोर्ट लागणारच आहे. फक्त पासपोर्टवर आपण युरोपात किंवा शंगेन कंट्रीजमध्ये आल्यावर जे शिक्के मारले जात होते ते शिक्के मारले जाणार नाही आहेत. त्या फक्त डिजिटल पद्धतीने आपली एंट्री आणि एक्झिट रेकॉर्ड होणार आहे. पण पासपोर्ट कंपल्सरीच आहे. तर पुढचा जो नियम आहे तो आहे ETIAS म्हणजे युरोपियन ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन अँड ऑथरायझेशन सिस्टीम. तर हा नियम जो आहे हा अजून लागू झालेला नाही आहे, पण हा 2026च्या शेवटी लागू होणार आहे. आणि हा नियम अशा नागरिकांसाठी आहे ज्यांना युरोप किंवा शंगेन कंट्रीजमध्ये ट्रॅव्हल करायला यायला विजाची गरज नसते. त्यांच्या पासपोर्टवर फक्त ते येऊ शकतात. जसं अमेरिका, कॅनडा, UK या देशांचे पासपोर्ट असलेले नागरिक आहेत ज्यांना युरोपात यायला विजाची गरज लागत नाही. पण त्यांना
आता या नियमानुसार रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि त्यासाठी या नागरिकांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्या अर्जामध्ये त्यांची माहिती आणि फी भरावी लागेल. तर त्यांनी हा अर्ज भरल्यानंतर जर त्यांचा अर्ज मंजूर झाला तरच त्यांना युरोप किंवा शंगेन कंट्रीजमध्ये प्रवास करता येणार आहे, नाहीतर नाही करता येणार. आणि EES सारखंच त्यांचं ही जी परवानगी असणार आहे ती 3 वर्षासाठी असणार आहे आणि या 3 वर्षाच्या आधी त्यांचा पासपोर्ट संपला तर त्यांना पुन्हा एकदा परवानगी घ्यावी लागेल. तर या बदललेल्या नियमांमुळे किंवा डिजिटायझेशनमुळे काय होणार आहे की इल्लिगल इमिग्रेशनला आळा बसणार आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती युरोपात येईल तेव्हा डिजिटली त्याची एंट्री जेव्हा रजिस्टर होईल आणि जेव्हा 90 दिवसानंतरही त्या व्यक्तीचं एक्झिट रजिस्टर होणार नाही, त्यावेळेला ते सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशनला अलर्ट देईल आणि त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन त्या व्यक्तीवर ॲक्शन घेऊ शकतं. तर हे जे सगळे बदललेले नियम आहेत ते नियम टुरिस्ट किंवा बिझनेस विजावर येणारे व्हिजिटर्स आणि शॉर्ट टर्म विजावर येणारे कोणतेही व्हिजिटर्स यांना हे सगळे नियम लागू असणार आहेत. पण स्टुडंट विजावर असलेले विद्यार्थी आणि रेसिडेंट परमिट असलेले नागरिक यांच्यासाठी हे नियम नाही आहेत, त्यांना हे नियम लागू होणार नाहीत. त्यामुळे स्टुडंट विजा किंवा रेसिडेंट परमिट असलेले जे नागरिक आहेत ते एअरपोर्टवर आल्यानंतर EU सिटिझन्सची जी लाईन असते त्या लाईनमधून सरळ बाहेर पडू शकतात. तर रिसेंटली आलेल्या बातम्यांनुसार हे सगळे जे बदललेले नियम आहेत त्या बदललेल्या नियमांमुळे एअरपोर्टवर जवळपास 3 तासांचा डिले होतो आहे. म्हणजे तुम्ही एअरपोर्टवर उतरल्यानंतर तुम्हाला बाहेर पडायला जवळपास 3 तास लागू शकतात. त्यामुळं ही सगळी वेळ लक्षात घेऊन तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा. तर आता जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या युरोपातल्या या प्रवासातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या सोप्या होणार आहेत. तर ती गोष्ट म्हणजे एक मोबाईल ॲप आहे ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल टू युरोप. तर हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा, तुमची सगळी माहिती भरा, तुमचा पासपोर्ट स्कॅन करा आणि सगळी माहिती भरून झाली की तुम्हाला एक QR कोड मिळेल. या QR कोडमुळे तुम्ही एअरपोर्टला उतरलात की लाईनमध्ये उभं न राहता आणि त्या किऑस्कवर जाऊन आपलं प्रोफाईल क्रिएट न करता लाईन स्किप करून फक्त QR कोड स्कॅन करून तुम्ही बाहेर पडू शकता. थोडक्यात हे ॲप जे आहे हे ॲप तुम्हाला एअरपोर्टवरच्या किऑस्कचं काम करून देणार आहे. तर या सगळ्या बदललेल्या गोष्टी, बदललेले नियम लक्षात घेऊन ते नीट वाचून युरोप आणि शंगेन कंट्रीजची ट्रिप प्लॅन करा आणि एन्जॉय करा. हॅपी जर्नी, bon voyage.